मलाई कोफ्ता करी बनवणार आहोत। 3 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत। मसाला बनवून घेऊया। 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले। 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत। 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची घातली आहे। अर्धी वाटी सुकं खोबरं आणि काजू घातले आहे। मिक्स करूया। मसाला भाजून झाला आहे, विस्टो बंद करूया। बटाटे किसून घेत, अर्धी वाटी पनीर घेतले, ते पण किसून घेऊया। पनीर किसून घेतले। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातले। आलं, लसूण, हिरवी मिरची घातलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घातले। आता हे मिक्स करूया। मसाला वाटून घेतला। ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये खडा मसाला घालूया। लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र, जिरे घातले। वाटलेला मसाला घातला आहे। चांगला आपण परतून घेऊया। मसाला परतून झाला आहे। 2 टेबलस्पून दही घातलंय, परतून घेऊया चांगलं। टोमॅटो प्युरी घातली आहे। लाल मिरची, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला घातला। मसाला परतून घेतला। 1 कप पाणी घातले, मिक्स केले। 5 मिनिटं मसाला शिजवून घेऊया। थोडीशी मलाई घालूया। गोळे बनवून घेतले। आता कोफ्ते तळून घेऊया। आपली मलाई कोफ्ता करी आता रेडी आहे।